रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. लग्न मोडण्याची अनेक कारणं असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने दोन वेगवेगळ्या ग्रहांवरची माणसं एकत्र राहायला लागल्यावर काहीतरी वादविवाद होणारच. पण जेव्हा लग्न मोडायला नवरा बायको सोडून तिसरीच कोणीतरी घरातली व्यक्ती जबाबदार ठरते ना, ते मात्र अत्यंत वाईट असतं. जसं या कथेत. खरी केस ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा तुम्ही ऐकणार आहात कथा कट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. खरी केस. नेत्रा पणशीकर आदित्य पणशीकरने विनंती केली म्हणून त्याच्या बाजूने साक्ष द्यायला कोर्टात हजर राहील यावर आमचा विश्वासच नव्हता. कारण लग्नाआधी 8-10 वर्ष जमलेलं प्रेम लग्नानंतर 4 वर्षही टिकलं नाही. बिचारीची फसगतच झाली. तिने पणशीकर आडनाव सोडलं नाही, पण आदित्य पणशीकरला सोडलं. पुन्हा त्या वाटेला जायला नको म्हणून जुनं घरही सोडलं. अगदी लोकमान्य रोडच्या टोकाला ती राहायला गेली. यालाही 10 वर्ष व्हायला आली. ना तिने लग्न केलं ना तसा विचार तिच्या मनात आला. दिसायला इतकी सुंदर, वागायला सालस, पण प्रेमविवाह टिकवता आला नाही. हे खरंच आहे, अनेक विवाह टिकवले जातात म्हणून टिकतात. वाळवलेली लिंब बरीच वर्ष टिकतात ना, तसं आहे हे. आपल्यावर तेच संस्कार आहेत, नेत्रावर पण तेच संस्कार होते. पण आदित्याची आई म्हणते तिने घटस्फोट मागितला आणि आमच्या आदित्यने दिला, इतकंच. नेत्रा तर याविषयी इतकं सुद्धा बोलत नाही. पण आदित्याचा दुसराही घटस्फोट झाला. म्हणजे त्याच्या दुसऱ्या पत्नीनेही घटस्फोट मागितला. नेत्रापासून विलग झाल्यावर 3च वर्षात आदित्याच्या आईने त्याचं दुसरं लग्न लावून दिलं. पुढाकार अर्थातच आदित्याच्या बहिणीने म्हणजे उल्काने घेतला. ती विवाहित होती, पण माहेरची तिला फार काळजी होती. भावाला असं एकटं ठेवणं तिला पटत नव्हतं. म्हणूनच ललिता पारगावकर सारखी नक्षत्रासारखी मुलगी तिने निवडली. पण तिनेही 2 वर्षातच घटस्फोट मागितला. आणि घटस्फोट मागण्यातलं एक कारण आदित्य मानसिक संतुलन हरवलेला मनोरुग्ण असल्याचं दिलं. त्यासाठी अनेक पुरावे दिले, तरी आदित्यला हा आरोप मान्य नव्हता. म्हणून त्याचं खंडन करायला त्याने नेत्राला साथ घातली आणि नेत्रानेही कोर्टात साक्षीदाराच्या कटघऱ्यात उभं राहून त्याला प्रतिसाद दिला. ती येईल अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती, पण ती आली, शांत, निश्चल. आणि कोर्टातले नेहमीचे सवाल जवाब सुरू झाले. मिस नेत्रा, तुम्ही आदित्य पणशीकर बरोबर किती वर्ष संसार केलात? वकिलामार्फत पहिला प्रश्न. 4 वर्ष 1 महिना. मग या काळात त्यांच्या वर्तणुकीत काही विसंगती जाणवली का? नाही, विसंगती नाही म्हणता येणार, कारण त्यांच्या वागण्याची एक पद्धत होती आणि त्यानुसारच ते वागायचे. मला त्यांच्या वागण्याचा पुरेपूर अंदाज आला होता. आमच्या अशिलाने तक्रारीत नोंद केल्याप्रमाणे मिस्टर पणशीकरांनी कधी स्वतःच्या डोक्यावर काचेची बाटली आपटून घेतली होती का? यावर नकळत नेत्रा हसली आणि एक जळजळीत कटाक्ष उल्काकडे टाकत ती खात्रीने म्हणाली, हे कृत्य नक्की आदित्याच्या बहिणीचं म्हणजे उल्काचं असणार आणि तिला वाचवण्यासाठी आदित्य हा आरोप स्वतःवर घेतोय. तुम्ही हे खात्रीने सांगू शकता? हो, अर्थातच. 4 वर्ष 1 महिना मी त्या घरात राहिली आहे. माझ्या या म्हणण्याला दुजोरा देणारे अनेक प्रसंग मी साक्षीदारांसह सांगू शकते. वातावरण गंभीर झालं, पण आज ती बोलायलाच आली होती. आदित्यने कधीही आई बहिणीसमोर तिचा विचार केला नव्हता आणि आज सत्य मांडताना ती आदित्याचा विचार करणार नव्हती. नेत्रा, 1-2 प्रसंग तुम्ही कोर्टासमोर सांगू शकाल का? वकिलाने विचारलं. हो, मी त्याकरताच तर आले. ती शांतपणे म्हणाली. आमचा प्रेमविवाह दोन्ही घरून काही आक्षेप नसल्याने थाटात पार पडला. शालू खरेदीच्या वेळेस मी माझ्या आवडीवर ठाम राहिल्यावर उल्का जांभेकर यांनी मला करकचून चिमटा काढला होता आणि चूक लक्षात आल्यावर सॉरी करत सारवासारव केली. तेव्हापासूनच मी या बाईवर लक्ष ठेवू नये, जे आदित्याला मान्य नव्हतं. पण का मान्य नव्हतं? असा स्वभाव असेल तर मिस्टर पणशीकरांनाही त्रास झालाच असेल की. अहो, त्रास होतच होता, पण आदित्याचे वडील फार लवकर गेले
आदित्य आणि उल्कामध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे वडील गेल्यावर आपल्या ताईने आणि आईनेच आपल्याला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, हवं नको ते बघितलं, आपली हौस मौज पुरवली. याचं एवढं ओझं आदित्यच्या मनावर आहे की तो या दोघींपुढे पूर्ण वैचारिक शरणागती पत्करू नये. आणि त्याच्या आई बहिणीनेही जाणते अजाणतेपणी ते बर्डन तसंच ठेवण्यात हातभार लावलाय. म्हणूनच उल्काने बाटली फेकून मारली असली तरी तो ते स्वतःवरच घेईल. याला काही पुरावा आहे का तुमच्याकडे? कारण हा तुमचा अंदाज आहे. पुरावा म्हणून मी याच्याशी समांतर घटना सांगू शकते. आणि पुरावा म्हणून तुम्ही उल्काच्या मिस्टरांना विचारू शकता. प्रकाश त्यांच्या पत्नीला म्हणजे उल्काला उल्कापात का म्हणतात ते उगीच नाही. घरची कामवाली उशिरा आली म्हणून उल्काने तिच्या डोक्यात तांब्या फेकून मारला होता. पोलीस केस होता होता राहिली. प्रकाशना 10,000 मोजावे लागले होते. बँकेतही कस्टमरच्या अंगावर हात उचलल्याने 2दा वॉर्निंग मिळाली होती. तुम्ही तिच्या बँकेतही चौकशी करू शकता. वकील निरुत्तर झाला, पण तरी म्हणाला, बहिणीला ट्रीटमेंटची गरज असताना तिचे आरोप स्वतःवर घेणं हा वेडेपणा नाही का? आता वकील असून तुम्हाला असं वाटतंय, मग पत्नी म्हणून त्या घरात 4 वर्ष 1 महिना राहिल्यावर मला किती वेळा असं वाटलं असेल. पण तरी यांच्या पत्नीला घातक वाटतंय तसा हा वेडेपणा नाहीये. मग तुम्ही घटस्फोट का घेतलात? केसशी संबंधित नसलेला प्रश्न वकिलांनी विचारला आणि नेत्राला हाच प्रश्न हवा होता असं वाटलं. नकळत ती बोलायला लागली. खरंच आदित्यवर इतकं प्रेम असताना मी घटस्फोट का घेतला? तर याचं उत्तर असं आहे की प्रेमापेक्षा सुद्धा आत्मसन्मान मला महत्वाचा वाटतो. प्रत्येक व्यक्तीला तो वाटायला हवा. पण वैचारिकच शरणागती पत्करल्यावर काय करायचं? पण माझं तसं नव्हतं. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आल्यावर डॉक्टर म्हणाल्या, आपण धोका स्वीकारूया नको, अजून वेळ गेलेली नाहीये. तेव्हा या भावी आत्याबाई भाच्याचं तोंड पाहायला उत्सुक झाल्या आणि स्वतःच्या मुलीला स्वतःच्या आईच्या भरवशावर सोडून गावभर भटकणारी ही बाई मला माझी प्रेग्नन्सी कंटिन्यू करायला भाग पाडत होती. पण तरी शेवटी गर्भपात झालाच. आणि त्यावेळेस सांत्वन करणं, धीर देणं राहिलं बाजूलाच. या बाईने मला जाता येता फाडून खाल्लं. तरी हा माणूस तिला एका शब्दाने बोलायला तयार झाला नाही. आणि मी समजून चुकले की सुटका करून घेतल्याशिवाय सुटका होणार नाही. म्हणून मी घटस्फोट मागितला. तरीही जो वेडेपणाचा आरोप आदित्यवर ठेवलाय तो मला अमान्य आहे. आदित्यने झालेला आरोप नाकारला, त्याविरुद्ध स्टँड घेतला, हे बघूनच मला आनंद झाला आणि म्हणूनच मी साक्ष द्यायला आलीय. आणि आता मला आणखीन एका गोष्टीची साक्ष देणं अत्यंत आवश्यक वाटतं की ही जी तक्रारदार आदित्यची दुसरी पत्नी आहे ना, तीच आदित्यला फसवतीये. उल्काने नक्की कुणाकडून काय चौकशी करून ही मुलगी निवडली कोण जाणे. पण मी ज्या इमारतीत राहते तिथे बी विंग मध्ये 5व्या मजल्यावर नवघरे यांचा ब्लॉक रिकामा आहे. तिथे ही बाई आळीपाळीने 2 पुरुषांबरोबर येते. बरेचदा शनिवारचा स्टेही असतो. एकदा बेदम मार खाऊन ही बाई सोसायटीतून बाहेर पडत असताना मी आणि मिसेस वैद्यांनीही हिची विचारपूस केली होती. मग काय केस डिसमिसच झाली. सगळे सोपस्कार पार पडून कोर्टातून बाहेर पडताना आदित्य तिच्याकडे धावला. नेत्रा, जाऊ नकोस ना? ती म्हणाली, मी जातीये पण तू येऊ शकतोस. आपण दोघं राहू, दोघं ठरवू. क्षणाचाही विलंब न लावता तो मान्य झाला आणि खरी केस तिथेच संपली. खरी केस ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा तुम्ही ऐकत होतात कथा कट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.